नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, इंग्रजाच्या नंतर जर कोणी या देशाची लूट केलेली असेल तर या ठिकाणच्या नेत्याने अक्षरशः मग काँग्रेस नेते असतील किंवा भाजपचे नेते असतील किंवा शिवसेनेचे नेते असतील किंवा राष्ट्रवादीचे नेते असतील, यांनी अक्षरशः कहर माजून टाकलेला आहे. ज्या पद्धतीने भारतात विकास व्हायला पाहिजे होता तो विकास होताना दिसत नाही. एकीकडे मोठाला गोष्टी करतो, देश हा तिसरा महागुरू होत आहे, अशा पद्धतीच्या विधानं केले जातात, अद्याप अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या जातात. तर दुसरीकडे याच देशात जे काही सर्वसामान्य व्यक्ती असेल ते पाण्यासाठी तरसताना दिसत आहे. पिण्याचं पाणी सुद्धा मिळत नाही. तर दुसरीकडे हेच राजकीय लोक आपल्या सकाळच्या विष्ठा धुण्यासाठी सुद्धा बॉटलचा वापर करताना दिसत आहे. महागड्या गाड्या, महागड्या बॉटल पाण्याच्या, त्यानंतर खाद्य, अशा जे काही गोष्टी असतील हे राजकीय पुढारी वापरताना दिसत आहे. आता ज्या पद्धतीने भाजप सरकारच्या काळात जवळपास 75 वर्षात जे काही काँग्रेसने घडवलं नाही ते विकास त्या भाजप नेत्यांनी घडवलेले, भाजपच्या काळात घडलेला आहे. आणि ज्या पद्धतीने विकास आहे त्या विकासाला कुठंतरी चालना त्या भाजपच्या माध्यमातून देण्यात आलं असावी. कारण तर ज्या पद्धतीने युद्धाची परिस्थिती निर्माण झाली, अनेक देशात लॉकडाऊन लागू झालं. 2 महिन्यापूर्वी अनेक देशांनी निर्णय घेतले. कारण तर युद्धाच्या झळा प्रत्येक देशाला लागलेले आहेत, प्रत्येक राज्याला लागलेले आहेत आणि प्रत्येक नागरिकाला लागलेले आहेत. म्हणून काय तर अनेक देशांनी जे काही निर्णय घेतले ते योग्य होते. परंतु भारतात ज्या पद्धतीने 5 जे काही निवडणुका झाल्या त्या निवडणुका झाल्यानंतर कुठेतरी आपल्या भारताला जाग आली आणि नरेंद्र मोदी यांनी सांगितले की 2 वर्ष कोणत्या प्रकारचं सोनं चांदी खरेदी करू नका. त्यानंतर तुमच्या घरातील जे काही खाद्यपदार्थ, तेल असेल ते सुद्धा जपून वापरा. त्यानंतर तुमचा HP गॅस असेल, LPG गॅस असेल, जे काही मोटर वाहन असेल त्याच्यात जे काही भरणारा गॅस असेल हे सुद्धा मोजका वापरा. आता लाजिरवाणी गोष्ट आहे, जर अशा पद्धतीचं विधान करायचं असेल आणि आपला भारत हा तिसरा महागुरू होताना जे काही आपण सांगतो हे कुठेतरी निंदनीय आहे. ज्या पद्धतीने आपण विकासाच्या गोष्टी करतो हा विकास गेला कुठे, असे देखील प्रश्न विचारले जातात. कारण तर जर डिझेल पेट्रोल हे पूर्वीलाच आपल्याला संपणार होतं किंवा त्याचा तुटवडा हा भारतात देखील आपल्याला भासणार होता, तर मग जे काही रॅल्या झाल्या त्यावेळेस आपण का डिझेल पेट्रोल जपून वापरलं नाही, किंवा जे काही आमदार, खासदार, नेते, संत्री, मंत्री यांच्या मागे जे काही गाड्याचा ताफा असतो त्या गाड्याचा ताफा तुम्ही कमी करणार का? त्या ठिकाणी जे काही अमाप होणारा डिझेल पेट्रोलचा खर्च असेल ते तुम्ही वाचवणार का? अशी देखील जनता विचारते. हरकत नाही, युद्धाची परिस्थिती निर्माण झाली, अनेक देशात त्या तुटवडा आपल्याला पाहायला मिळतो. डिझेल, पेट्रोल असं जो काही असेल गॅस, आपल्याला हा प्रामुख्याने तुटवडा अनेक देशात पाहायला मिळतो आणि साहजिकच भारतात सुद्धा त्याच्या झळा आपल्याला सोसाव्या लागतात. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही सर्वसामान्याला जे काही खाद्य गोष्टी असतील, तेल असेल, ते जपून वापरण्याचं आवाहन करता. आपण जर एखाद्या गाडीत जात असाल, एखाद्या 2 व्हीलरवर जात असाल तर नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे एका गाडीवरती तुम्ही 2 किंवा 3 जा. परंतु या ठिकाणचा RTO असेल तो कायद्याचं उल्लंघन होत नाही का? संविधानाचं उल्लंघन होत नाही का? कोर्ट यांना परवानगी देणार का? त्यानंतर जे काही 4 व्हीलर असेल त्या 4 व्हीलरमध्ये जे काही 9 पॅसेंजरची जागा असते त्या ठिकाणी जर 14, 15 किंवा 20 पॅसेंजर जर बसले, जर अपघात झाला तर त्या अपघाताची जबाबदारी कोण घेणार? जे काही कायदा असेल, सुविधा असेल, सुव्यवस्था असेल, याची जाणीव आपल्याला राहणार का? ह्या गोष्टी कायद्याच्या उल्लंघन करतात का? असे देखील प्रश्न विचारले जात आहेत. आणि ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी विधान केलं या विधानाला आपण किती सहकार्य करणार? आणि जर नरेंद्र मोदी जर असं सांगत असतील तर एखादा आदेश तुम्ही, जे काही पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा संविधान असेल किंवा कायदा असेल किंवा कोर्ट असेल, याला काही सूचना दिल्या का? असे देखील प्रश्न सध्या जनतेच्या माध्यमातून विचारले जात आहेत. या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करा.